नमस्कार मित्रांनो, मी आरके सर। आज आपण टेट परीक्षा 2025 या संदर्भात हा व्हिडिओ पाहणार आहोत। मित्रांनो, टेट परीक्षा झालेली आहे, परंतु सर्वांना प्रश्न पडलेले आहेत की निकाल कधी लागणार। तर आपण हे जे काही पॉइंट आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। निकाल कधी लागणार, एवढे स्कोर काय असेल मुलांचा, पवित्र पोर्टल सुरू कधी होणार, जागा किती येतील आणि डी.एड. बी.एडचा कट ऑफ नेमके किती असेल संदर्भात हा व्हिडिओ आपण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत आहोत। मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपला हा चॅनल आहे आरके सर शिक्षक भरतीचा एकमेव ऑथेंटिक चॅनल आहे। त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओची लिंक करा। नमस्कार मित्रांनो, आपण टेटच्या निकालाची वाट पाहत आहे सर्वजण। 2025चा निकाल कधी लागणार या संदर्भात तुम्हाला अतिशय ऑथेंटिक माहिती देत आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय 2023ची टेट परीक्षा झाली होती। शेवटचा पेपर होता त्याचा 3 मार्चला पेपर। 3 मार्चला पेपर झाल्यानंतर तेच जी 2023 साली टेट झाली, 3 मार्च नंतर त्याचा निकाल कधी लागणार हेही तुम्ही पाहू शकता। 3 मार्चला पेपर झाला, त्यानंतर जे काय आपलं MSc वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर ऑथेंटिक निकाल आला होता 24 मार्च रोजी। आणि बोर्ड पण आहे, पेपरला बातमी पण आली। म्हणजेच किती तर तुम्ही पाहिलं असेल 3 मार्च ते 24 मार्च पर्यंत। 3 मार्चला शेवटचा पेपर झाला आणि 24 मार्चला रिझल्ट, म्हणजे 20 दिवस। 20 दिवसानंतर टेटचा निकाल लागला। तर टेट 2025चा निकाल कधी लागेल तर आपण पाहूया। थोडक्यात 20 ते 25 दिवसाचा अंतर ठेवून म्हणलं तर 26 ते 30 जून दरम्यान, म्हणजेच या महिन्याच्या शेवटी टेट 2025चा निकाल हा 100%। मित्रांनो, टेट 2025चा एव्हरेज स्कोर काय असेल, एव्हरेज मार्क किती पडतील, हा एक सर्वांना पडलेला प्रश्न। हा एव्हरेज स्कोरच्या बाबतीत जर पाहिलं तर टेलिग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच जणांचा एक तुम्हाला कमेंट आलेले आहे। सगळ्या ह्याच्यावरती सोशल मीडियावरती कमेंट आलेले आहे आणि त्यांचा कमेंट बॉक्स जर पाहिलं तुम्ही तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्यांच्या कमेंट वाचायला भेटतील आणि त्या कमेंट तुम्हाला माहिती पण असतील की पेपर हा जो काय होता टेटचा पेपर हा खूप सोपा होता, सगळे प्रश्न सुटत होते, पण वेळ पुरत होता सगळ्यांच्या ह्याच। त्यामुळे मित्रांनो, असं नाहीये की एव्हरेज स्कोर बऱ्यापैकी जाईल, तर तो एव्हरेज स्कोर 120 ते 130 मार्कापर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं हा स्कोर 120 ते 130 हा एव्हरेज असेल। नमस्कार मित्रांनो, पुढचा विषय आपला मित्रांनो पवित्र पोर्टल सुरू कधी हा एक सर्वांना पडलेला प्रश्न आहे। 2017ची टेट झाली, त्यानंतर टेट परीक्षेत झाल्यानंतर पवित्र पोर्टल कधी सुरू झालं तर ते झालं जून 2018। त्यानंतर 2023चं पवित्र पोर्टल सुरू कधी झालं, परीक्षा झाली 2023ला, ते झालं 1 सप्टेंबर 2023ला। ते स्कूल पण आहे, पाहू शकतो, म्हणजेच जवळजवळ 5 ते 7 महत्वाचा प्रश्न ते 2025चं पवित्र पोर्टल सुरू कधी होते ते 2026 म्हणजे जानेवारी 2026 पर्यंत निश्चितपणाने। टेट 2025 जागा किती येतील मित्रांनो, टेट 2017ला पाहिले असेल, जागा 2023ला पाहिले असेल, ती अजून प्रोसेस चालू आहे। सेकंड फेज कधी लागायची अजून बाकी आहे। तर अशा पद्धतीने ह्या जागा किती येतील हा एक सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे। मुलांनी टेट दिलेली आहे, काही दिवसातच निकाल येईल, परंतु एक आशा लागलेली आहे की जागा जास्त आल्या तर मेरिट खाली। निश्चितपणाने मित्रांनो, ह्या जागा किती येतील तर त्या जागा जी काही सप्टेंबरला मान्यता होईल, त्यानंतर आपल्याला त्या पवित्र पोर्टलला त्या जागा अपलोड झालेल्या दिसतील। जास्तीत जास्त जागा अपलोड होतील ही आपण आशा व्यक्त करतो। मित्रांनो, आपण
शेवटचा मुद्दा पाहणार आहे डिअरचा कट ऑफ किती आहे. हा कट ऑफ म्हणजेच नेगेटिव्ह आहे, एक परीक्षा झालेली आहे. तर मित्रांनो हे जे काय कट ऑफ हा डिअर जे काही विद्यार्थी आहे किती प्रमाणात टीईटी सीटीटी प्रमाणात पास आहे, किती विद्यार्थी त्यावरही आपण जागा. 2017चा विचार करता आपण पाहिलं 2017चा कट ऑफ किती होता. मित्रांनो फक्त जो काय खुला प्रवर्ग आहे खुल्या प्रवर्गाचा फक्त कट ऑफ 135 लागला होता, जो की 138. इतर जे काही प्रवर्ग आहेत त्यांचा 115 ते 130 पर्यंत कट ऑफ लागला, जो काही प्रवर्गांचा खाली आला. हा झाला आपला 2017. 2023चा विचार केला तर हा कट ऑफ आता 110 ते 120च्या दरम्यान आहे. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांनो तर एकूण बीएड विद्यार्थी किती प्रमाणात सीटीटी टीईटी पास आहेत यावरही हा 2017चा विचार करता परीक्षा खूप सोपी होती, जागा कमी होत्या, तरी ॲव्हरेज स्कोर राहिला. 2025चा विचार करा मित्रांनो टॉप किती असेल तर 2023चा विचार केला तर परीक्षा खूप अवघड होती, जागा बऱ्याच होत्या, तरी स्कोर जो काय कट ऑफ आहे तो 110 ते 120 पर्यंत झालेला. त्याच धर्तीवर एकूण जागा किती येतील यावरती एक कट ऑफ निश्चितपणाने करत असतो. पण मित्रांनो मी सांगतो 2025चा पेपर खूप सोपाही नव्हता, अवघड नव्हता, त्यामुळे कट ऑफ हा 125 ते 140 पर्यंत 100% राहणार होता, 100%. परंतु जो काय बीएड आहे ते बीएडचे जे काही कॅन्डिडेट आहेत टीईटी सीटीटी पास होतील त्यांचा कट ऑफ आहे 50+100%. कारण हे असे की त्यांना संपूर्ण विषयासाठी जागा नसतात, त्यांच्या स्पेशल जागा असतात, स्पेशल कॅटेगरीचे स्पेशल विषय. त्यामुळे बीएडचा कट ऑफ हा फक्त हाय जाईल. बाकी 2017-2023चा यांचं जर ॲव्हरेज पाहिलं तर त्याचे पेपरची काठीने पाठवली पाहिजे तर कट ऑफ हा सेम आहे. मित्रांनो आपला हा यूट्यूब चॅनल आहे फाटके सर, या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा.